राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. या प्रकरणाला आता 4 वर्ष पूर्ण होऊन 5वे वर्ष सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूनेच लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मात्र सरकारकडून न्यायालयावर अप्रत्यक्ष दबाव आणला जात असल्याने निर्णयाला विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला. निर्णय वेळेत झाला असता तर 2 निवडणुकांच्या निकालांवरही त्याचा परिणाम झाला असता, असेही माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. तर ही आता केस 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जूनमध्ये केस सुरू झाली होती आणि आता हे 5वं वर्ष या केसला लागलेलं आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा खरं तर आमच्या बाजूचाच आहे आणि त्यामुळे सातत्याने सरकार दबाव आणून आज काल बघितलं की मोदींनी आणि अमित शहानी सांगितलं की जे खासदार गेले आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही राहू, असा दबाव हस्ते परस्ते ते न्यायालयावर आणत आहेत आणि त्यामुळे या निर्णयाला उशीर होत आहे. आज 5 वर्ष झाली. एखादा निर्णय झाल्यानंतर 2 निवडणुका झाल्या आहेत आणि हा जर निर्णय आधी लागला असता तर निकालामध्ये सुद्धा फरक झाला असता, परंतु आमच्या बाजूचा निकाल आहे आणि तो आमच्या बाजूनेच लागणार आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मोदी शहांची भेट होते वारंवार, 4 वेळा तसं ही भेट झाली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाईल अशी चर्चा आहे. खरं तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही नेहमीच सत्तेच्या बरोबर राहिलेली आहे आणि नेहमीच ते सत्तेच्या बरोबर राहतात आणि त्यामुळे आम्हाला स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर काम करताना आता यापुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीला घ्यायचं की नाही याचा विचार पक्ष नेतृत्वाने केला पाहिजे. महामार्गावर पंढूर वेताळमध्ये ते खड्ड्यांचं साम्राज्य आहे. 4 वेळा पुन्हा बुजवतात, पुन्हा तसंच पद्धत होते, खड्डे पुन्हा होतात. नाही, खरं तर महामार्गावर आपण म्हटलं की ओसरगाव, आपण हे ब्रिज आहे तिथे, आता जे नवीन खामगाव ब्रिज झाला आहे किंवा हा याकेरी ब्रिज, झारा ब्रिज झाला, हे ब्रिज आता नवीन बांधले आहेत, वर्षभर झालं नाही, ते आता कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे ह्या हायवेवर टक्केवारीमुळे कामं जी होत आहेत, त्यामुळे जी आता 40% 30% जो टक्का घेतला जातो, आता आपण बघितलं असाल हा रस्तासुद्धा दाखवतो तुम्हाला, हा रस्तासुद्धा एक संदर्भात आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला या सरकारचे टक्केवारी असल्यामुळे हे निर्णय चुकीचे होत आहेत. राज ठाकरेंनी सुद्धा मुंबई गोवा मार्गाची पाहणी केली होती. आता आदित्य ठाकरे सुद्धा पाहणी करणार आहेत. राज ठाकरेंनी टक्केवारीचा आरोप या सगळ्या संदर्भात केला होता, त्याच्यामुळे महामार्ग रखडला. नाही, आता जवळजवळ 12 वर्ष झाले हा मार्ग सुरू आहे. गेल्या वर्षी शिवसेनेने 2दा आंदोलन केलं. एका अधिकाऱ्याने सुद्धा आमच्या शिवसैनिकांवर खोटी तक्रार दाखल केली. सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांवर 32 लोकांवर गुन्हे नोंद झालेत. परंतु हा रस्ता प्रशासनाच्या भ्रष्टाचारामुळे हा रस्ता होऊ शकला नाही, वस्तुस्थिती, आणि राज ठाकरे म्हणतात ते खरं आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.